T20 वर्ल्ड कप मध्ये सुपर संडेचा सुपरहिट मुकाबला आज होणार आहे. कोलंबोत पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानमध्ये रणयुद्ध रंगणार आहे. पाकिस्तानला पराभवाची धूळ चारण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. मॅच मधील वर्चस्वासाठी मधल्या फळीची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान आजच्या सामन्यावर पावसाचं सावट असल्यानं क्रिकेट प्रेमींच्या उत्साहावर पाणी फिरण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. भारत पाकिस्तान सामन्याच्या पूर्वसंध्येला दोन्ही संघाच्या हस्तांदोलनाविषयी प्रतिस्पर्धी कर्णधारांनी मौन बाळगलेले, त्यामुळे हस्तांदोलन होणार की नाही याबाबतही उत्सुकता असणार आहे. माजी रणजीपटू आपल्याबरोबर जोडले गेले आहेत. आधी जाते अमरकडे. अमर, 7 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे, काय ताजे अपडेट आहे? रुबीना, सगळ्यात महत्वाची माहिती म्हणजे आता जे तिथल्या जी माहिती येते आहे, कोलंबो मधलं आकाश क्लिअर आहे आणि मॅच वेळेवर सुरू होण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्वाची ही अपडेट आहे, कारण की संपूर्ण जगातील क्रिकेट प्रेमींचं लक्ष या लढतीकडे असते. महामुकाबला या मुकाबल्याकडे पाहण्यात येतं आणि या लढतीची संपूर्ण तयारी झालेली आहे, पूर्ण सेट झालेला आहे. अगदी 1.5 तासांनी ही लढत सुरू होईल आणि आतापर्यंत भारताची T20 वर्ल्ड कपमध्ये किंवा वर्ल्ड कपच्या कोणत्याही मॅचमध्ये पाकिस्तान विरुद्ध सरशीच राहिली आहे आणि आता सुद्धा 7-1च्या ऐवजी 8-1नी ही सरशी परत वाढेल असं चित्र आहे. आपल्यासोबत विनायक सुद्धा आहे, विनायकशी सुद्धा चर्चा करूया. सगळ्यात महत्वाचं म्हणजे विनायक सामंत म्हणजे मुंबईचा रणजीपटू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सूर्याचा पूर्वाश्रमीचा म्हणजे मुंबईकडनं खेळतानाचा एक सहकारी आणि मुंबईचा रणजी कोच सुद्धा राहिलेला आहे. त्यामुळे सूर्याचा स्वभाव, त्याच्यातील गुणवैशिष्ट्य आणि सूर्याची जी नेतृत्व गुण कसे बहरत गेले याबद्दल आणि त्याचं विश्लेषण सुद्धा आपल्यासोबत विनायक करेल. आपण सगळी विस्तृत चर्चा करूया. पण सगळ्यात महत्वाची आत्ता रुबीना महत्वाची माहिती म्हणजे श्रीलंकेतील आकाश, कोलंबोमधील आकाश आता क्लिअर आहे आणि मॅच वेळेवर सुरू होण्याची शक्यता आहे. निश्चितच अमर, आधी सगळ्यात महत्वाचं म्हणजे विनायकजी आपल्याबरोबर जोडले जातातच, मात्र या सगळ्या दरम्यान जर आपण पाहिलं अमरजी, सगळ्यात महत्वाचं भारतीय संघातून कोणता प्लेअर आज की फॅक्टर ठरू शकतो, काय वाटतंय? ही संपूर्ण मॅच कोलंबोमधली आपण बघायला गेल्यास तर 2-3 गोष्टी महत्वाच्या लक्षात घेतल्या. पाकिस्तानकडे चांगला स्पिन अटॅक आहे आणि त्याच्या विरुद्ध भारतीय जो झंझावाती बॅटिंग ऑर्डर आहे तो कसा परफॉर्म करतो याकडे सगळ्यांचं लक्ष राहील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अभिषेकचं पुनरागमन होतं की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. आपण एशिया कपमध्ये पाहायला गेल्यास अक्षरशः जेव्हा तो बॅटिंगला उतरायचा तेव्हा पाकिस्तानी बॉलरच्या मनात धडकी भरायची, किंबहुना एकच चर्चा पाकिस्तानमध्ये राहायची की अभिषेकला कसं रोखायचं, त्याच्या विरुद्ध त्याला रोखण्याकरता खास रणनीती आखण्यात येत होती. गेल्या मॅचमध्ये नामिबिया विरुद्धच्या मॅचमध्ये अभिषेक असल्यामुळे खेळू. अमर, विनायकजी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. विनायकजी, खूप स्वागत आहे आपलं. आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे पहिला प्रश्न माझा असा असणार आहे तुम्हाला, पाकिस्तानी फिरकीपटूंसमोर खेळताना काय आज नेमकी खबरदारी घ्यावी लागणार आहे? नाही, युजली आपले जे मेन प्लेअर आहेत, जे चांगले फॉर्ममध्ये आहेत, त्यांनी संपूर्णपणे 20 ओव्हर्स खेळणं गरजेचं आहे. असं नाही होता कामा की आपण फटाफट विकेट फेकल्या, जसं लास्ट टाइम झालेलं. सर, युजली आपण चांगल्या विकेटवरती खेळतोय, असं नाही आहे की सॉलिड टर्निंग ट्रॅक आहे किंवा काही आहे. हा चांगला एंटरटेनमेंटचा विकेट आहे. सो ह्या विकेटवरती मला वाटत नाही की पाकिस्तानी गेंदबाज आपल्याला काही त्रास देतील. निश्चितच. अमर सुद्धा विनायकजी आपल्या सोबत आहेत. अमर, तुम्ही सुद्धा त्यांना प्रश्न विचारू शकता. पाकिस्तानच्या दृष्टीने, कारण की ते तिथे आधीपासूनच्या 2 मॅचेस केलेल्या आहेत. भारतीय टीम कालच पोहोचलेली आहे. एकच सराव त्यांचा तिथे झाल्यामुळे कुठेतरी एक ऍडव्हान्टेज, तो एज सुद्धा पाकिस्तानी संघाला दिसतोय. आणि भारतीय संघ नक्कीच कोणत्या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर गेला तर चांगला परफॉर्म करू शकतो. पण सध्या पाकिस्तानकडे असलेला स्पिन अटॅक आणि त्यांना तो एज कुठेतरी आपल्याला करता थोडंसं सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. हो ना अमर, नक्कीच. कारण की काय आहे की जसं पाकिस्तान टीम आहे तर आपण कुठच्याही टीमला लेथार्जी अप्रोचनी जाऊ नाही शकत. कारण इंडिया पाकिस्तान हा फार मोठा गेम आहे. जसा इंडियासाठी तो मोठा गेम आहे तसं पाकिस्तानसाठी मोठा गेम आहे. सो फार इम्पॉर्टंट आहे की इकडे खबरदारी घ्यावी लागेल आपल्याला इंडियन टीमला की लेथार्जिक शॉट खेळून आऊट होता कामा नये, किंवा बॉलिंगमध्ये पण जो प्लॅन आपण केला आहे तो 100% किंवा 99% आपण त्या प्लॅनवरती राहावं, हे फार इम्पॉर्टंट आहे. फिल्डिंग फार इम्पॉर्टंट असणार आहे. कारण अगर आपण चेस करतोय तर आपल्याला चांगली बॅटिंग करावी लागणार. अगर आपण सेट करतोय टार्गेट तरी आपल्याला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. प्लस समजा आपण टार्गेट त्यांना देतो आहे
तर त्याच्यामध्ये आपली बॉलिंग आणि फिल्डिंग ही फार इम्पॉर्टंट असणार आहे. तर ओव्हरऑल बघता सगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला चांगलंच करावं लागणार आहे जर ही मॅच जिंकायची असेल तर. निश्चितच विनायकजी मला एक चर्चा अजून एक सगळ्यात जास्त उस्मान तारिक मी तेच विचारतोय. उस्मान तारिकची चर्चा प्रचंड सुरू आहे. त्याचा स्टॉप घेऊन जो बॉलिंगचा जी पॉज घेऊन जी बॉलिंगची जी पोझिशन आहे त्याची प्रचंड चर्चा होत आहे. किंबहुना त्याचे इंटरनॅशनल एरियामध्ये जेवढं पदार्पण झालं त्या मॅच पूर्वी एवढा हाईप पाकिस्तानी मीडियाकडून खास करून देण्यात येत आहे. आणि आपण पण काल जे काही व्हिडिओज आलेले आहे आता कोलंबोमधनं, काल आपण त्या पद्धतीने थोडा सराव आपल्या काही बॅट्समननी केलाय. किती धोकादायक ठरू शकतो हा बॉलर भारतीयांकरता आणि एकूणच पाकिस्तानी स्पिन अटॅक भारतीय बॅट्समन करता किती धोकादायक ठरू शकतो किंवा कशा पद्धतीने टॅकल करायला हवं, अगदी सुरुवातीपासूनच झंझावात हवा की कसं असलं पाहिजे? विनय, काय सांगशील याबाबत? अमर, मला वाटतं की इंडिया टीमनी याची प्रॅक्टिस नक्कीच केली असणार. भरपूर ऑफ स्पिनरला आणून त्यांनी थांबवून बॉलिंग केली असणार. कारण जो तो पॉज आहे त्याच्यामध्ये काय होतं, त्या पॉजमध्ये तुम्हाला थोडंसं वेट करावं लागतं बॉलला. पण मला 100% माहिती आहे की एव्हरीथिंग इज आफ्टर रिलीज. स्पेशली स्पिनरला खेळताना तुमची ट्रिगर मोमेंट होते, आफ्टर रिलीज होते. तर तुम्हाला त्याची काळजी घ्यावी लागणार आणि तशी मला वाटतं इंडियन टीमनी प्रॅक्टिसही केली असणार आहे. आणि मला वाटत नाही की हे बघ काय आहे की पाकिस्तान टीमनी हा मोठा बबाल केला आहे की काहीतरी घाबरवण्यासाठी. पण हे नॅचरल आहे की वॉच द बॉल अँड प्ले. सो तुम्हाला बॉल बघून खेळायचा आहे. तो आधी सोडेल किंवा नंतर सोडेल किंवा अजून लेट सोडेल. सो मला वाटत नाही की हा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे. हा एक्झॅक्टली त्याला फक्त हात रीड करणं फार गरजेचं आहे. कारण तो सरळ पण टाकतो, ऑफ स्पिन पण टाकतो आणि मध्ये एक नकल बॉल टाकतो. सो तसे तर आपल्याकडे वरुण चक्रवर्ती आपल्याकडे आहे ऑलरेडी चांगला बॉलर. आणि मला वाटतं की त्यांच्यापेक्षा जास्त चांगले बॉलर आपल्याकडे आहेत. तर मला वाटत नाही की आपल्याला या बाबतीत कोणालाही घाबरावं लागेल. नाही, पण आता जसं वरुणचा उल्लेख केला तर आता याच कॉम्बिनेशननी सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की आज काही बॉलिंग ऑर्डरमध्ये आपला चेंज होऊ शकतो. कारण कोलंबोमध्ये मॅच आहे, स्पिनरला मदत करणारी पिच असू शकते. त्यामुळे कुठे वरुण सोबत कुलदीपला घेतात किंवा वॉशिंग्टन सुंदरला घेतात आणि त्याच्याऐवजी अर्शदीप किंवा अजून कोणाला थांबवतात. हे सगळं पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण की कुलदीपचा परफॉर्मन्स चांगला राहिलेला आहे पाकिस्तान विरुद्ध भारताचा. नाही, ऑब्व्हियसली कुलदीपनी तर चांगलंच केलेलं आहे. तर मला वाटतं या दोघांनाही खेळायला पाहिजे. मला वाटतं चायनामनसुद्धा फार एक चांगला ऑप्शन आहे आपल्याकडे. कारण जशी विकेट आहे त्याच्याप्रमाणे स्पिनरला फायदा होणारच. आणि मिस्ट्री स्पिनर प्रत्येक वेळेला तुम्ही पाहाल तर काही ना काहीतरी तुम्हाला ब्रेक थ्रू देतो. कारण तुमच्या हातावरनं कळत नाही पटकन मारण्याच्या जोतामध्ये तुम्हाला ते कळत नाही की बॉल कुठे चालला आहे, आत चालला आहे की बाहेर चालला आहे. आणि त्याच्यामुळे विकेट घेणं फार इम्पॉर्टंट, फार इझी होतं जे मिस्ट्री स्पिनर आहेत. आणि आपल्याकडे कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती हे दोन चांगले मोठे गोलंदाज आहेत. तर हां, पण तेच मी म्हणतोय की रिंकूला थांबवायला पाहिजे की अर्शदीपला थांबवण्याची शक्यता. म्हणजे टीम मॅनेजमेंट हा सगळा निर्णय घेईल. पण एकूण तिथल्या कंडिशन्स, पाकिस्तानी बॅटिंग ऑर्डर हे सगळं बघता काय योग्य निर्णय राहू शकतो किंवा वॉशिंग्टन सुंदरला रिंकूच्या ऐवजी घेऊ शकतात. काय नेमका निर्णय होऊ शकतो या संपूर्ण कॅल्क्युलेशन्समध्ये, समीकरणात? माझ्या मते कुलदीप आणि वरुण चक्रवर्ती बरोबर जायला पाहिजे. कारण त्यांच्याकडे मॅक्सिमम ऑफ स्पिनर लेफ्टी पण 2 बॅट्समन आहेत त्यांच्याकडे, नाही असं नाही आहे. पण आपले लेग स्पिनरसाठी तुमच्याकडे कुलदीप पण आहे आणि वरुण पण आहे. तर वरुण तुम्हाला अजून एक ऑफ स्पिनर खेळण्याची गरज नाही आहे. तर मला वाटतं या 2 स्पिनरनी जाणं गरजेचं आहे. आणि आपला पेस बॉलर अटॅक पण चांगला आहे. त्याच्यामुळे मला वाटत नाही की आपल्याला एवढं प्रेशर घ्यावं लागेल या गोष्टीचं. फक्त एवढंच आहे की तो मोमेंटम पकडणं इंडियन टीमला फार गरजेचं आहे. अगर आपण फिल्डिंग करतोय पहिली किंवा मग बॅटिंग करतोय, दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला मेक शुअर करायला पाहिजे. अगर बॅटिंग करतोय तर त्या विकेटवरती विकेट पाहून आपल्याला त्यांचे बॉलर्स पाहून युजली 190, 200 जसा स्कोर मॅक्सिमम स्कोर होऊ शकतो तेवढं बेटर आहे. इवन दो आपण समजा त्यांना ऑल आऊट करतोय 150, 160, तरी तो चेस करणं लवकरात लवकर याची संपूर्ण दारोमदार राहील आपल्या ओपनिंग पार्टनरशिपवरती की आपला अभिषेक शर्मा कशी बॅटिंग करतोय. आणि ऑब्व्हियसली आपले सगळे बॅट्समन थ्रूआउट द इयर चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. तर मला वाटत नाही की इकडे
ते नव्स पकडणं गरजेची आहे. ते नव्स तुम्ही पकडलात तर मला वाटत नाही की काही वेगळं काही होईल. सो चांगल्या क्रिकेटर्सना एक आणि सगळ्या लोकांना हे चांगलं क्रिकेट बघायला मिळेल हे मला वाटतं. नाही विनायक, आता सगळ्यात महत्वाची नर्व्स पकडणं महत्वाचं आहे, पण ही सगळ्यांना म्हणजे प्रेक्षकांनाही सांगू इच्छितो, विनायक तू सूर्यासोबत अगदी सहकारी म्हणून पण राहिलेला आहे, त्याचा कोच म्हणून पण मुंबई क्रिकेटमध्ये राहिलेला आहे. अगदी सुरुवातीपासून त्याची कारकीर्द बहरत जाताना तू पाहिलेली आहे. आता आज खऱ्या अर्थाने म्हणजे भारत पाकिस्तान जेव्हा मॅच होते ना, तेव्हा 150 कोटी भारतीयांचं, सगळ्या जगातल्या भारतीयांचं लक्ष या मॅचकडे असतं. सूर्याच्या नेतृत्व गुणांचंही इथे अगदी कौशल्य पणाला लागेल. आतापर्यंत सगळ्यात सरस तो T20चा कॅप्टन राहिला असला तर ही मॅच कोणत्याच भारतीयाला पटत नाही की पाकिस्तान विरुद्ध विजय हवा. त्यामुळे आज त्याचं नेतृत्व गुणाकडे सगळ्यांचंच लक्ष राहील. आणि कालच्या जो प्रेस कॉन्फरन्स झाली त्या मॅचमध्ये सुद्धा त्याची सहजता आणि अगदी बिनधास्त बोल हे सगळं जाणवलं सगळं काल. नाही नक्कीच, कारण सूर्या हा सेल्फ मेड क्रिकेटर आहे, स्मार्ट क्रिकेटर आहे. आपल्या मुंबईसाठी तर भरपूर वर्ष खेळलाच आहे आणि खोऱ्यानी रन्स केलेत. तुम्ही बघितलं की 2020ला पण मध्ये रन्स होत नव्हते तर सगळे क्वेश्चन मार्क होता त्याच्यावरती, तर तो आता सगळ्या मॅचला लास्ट मॅच तर त्यांनी एक 1 हँडेड जिंकून दिली. तर आपल्याला तर फक्त चांगलं क्रिकेट खेळायचं आहे, त्या मोमेंटममध्ये राहायचं आहे. हे बघा, इंडियाचं संपूर्ण तू जसं बोललास की सगळ्या लोकांचं प्रेशर असतं, पण तिकडे इव्हेंच्युअली तो बॉल बघूनच तुम्हाला खेळायचं आहे. तुम्ही ते प्रेशर बघून खेळू शकत नाही. तर प्रेशर बघून खेळलात तर तुम्हाला बॉल बघून खेळता येणार नाही. तर क्रिकेट एकदम सिम्पल असतं हे, आणि ते सिम्पल ठेवतात. जेवढे मोठे प्लेयर आहेत, सचिनपासून रोहित शर्मापासून सगळे जेवढे मोठे प्लेयर आहेत, इव्हन सूर्यासुद्धा, ते नेहमी प्रेझेंटमध्ये राहतात. ते पास्ट आणि फ्युचरचा विचार करत नाही आणि प्रेझेंटमध्ये आहे की मला त्या बॉलला कसं रिप्लाय करायचं आहे, या बॉलला कसं खेळायचं आहे, की हा बॉलला कशी मला विकेट काढायची आहे, या बॉलला मला कसा डॉट बॉल टाकायचा आहे. ह्याच गोष्टी फार इम्पॉर्टंट असतात, रादर दॅन विचार करणं की अरे मला एवढे जण बघतायत एवढं. हे ऑब्व्हियसली ते प्रेशर असणारच आहे आणि याच्यासाठीच तर ते इंडियाला खेळत आहेत की या प्रेशरमध्ये त्यांना चांगलं डिलिव्हर करण्याची गरज आहे. आणि मला 100% शुअर की हे डिलिव्हर नक्की करतील. नाही, तू आता जसं बोलताय की म्हणजे भविष्य आणि भूतकाळ याची जास्त विचार करण्यापेक्षा वर्तमानमध्ये खेळणं हे जास्ती महत्वाचं आहे. आणि काल सूर्याची जी प्रेस कॉन्फरन्स होती त्याच्यात त्याचे हेच बोल, अगदी तू जसं बोलतोय तसेच त्याचे बोल सुद्धा आठवत आहे. आणि कल का कल देखेंगे, त्यामुळे सगळी जी चर्चा सुरू आहे, जे एक मॅच जेव्हा मैदानावर होत असते ना तेव्हा चाहत्यांची दुसरा टप्पा मैदानाबाहेर किंवा सराउंडिंग परिसरात होत असतो. त्यामुळे आजच्या मॅचमध्ये अगदी भारत विरुद्ध पाकिस्तान हे दोन टीम्स हस्तांदोलन करतील का इथपासून चर्चा सुरू होतील. तर त्यांची बॉडी लँग्वेजचा प्रत्येक टप्पा सुद्धा या संपूर्ण मॅचमध्ये निरीक्षण प्रत्येक क्रिकेट चाहता करत राहील. आजच्या मॅचमध्ये बघायला गेल्यास म्हणजे एकीकडे सूर्याचा गवसलेला फॉर्म या वर्ल्ड कप पूर्वी तो एक भारताकरता जमेची बाजू, आणि अभिषेक आणि ईशान किशन हे तिघं जण ज्या पद्धतीने सध्या फॉर्मात आहे, ही तिघांची क्लिक झालं तर किती धावा तुला अपेक्षित आहे आणि कसं पाहतो पाकिस्तानी बॉलर समोर भारतीय संघ किती धावा उभारल्या पाहिजे, म्हणजे एक सुरक्षित धावसंख्या वाटू शकते. मला वाटतं, मी बघितली नाही तिकडची विकेट कशी आहे, पण जशी 2020ची विकेट असते त्याप्रमाणे जर मी जर प्रेडिक्ट केलं तर मला वाटतं 190च्या वरती रन्स हे झालेच पाहिजेत. तर आपण थोडंसं जिंकण्याचे चान्सेस वाढतील. 200च्या वरती गेलं तर नथिंग लाईक इट. पण मला वाटतं की विकेटचा पहिला बॉल एक ओव्हर झाल्यानंतरच आपल्याला ते अनुमान ठेवता येईल, किंवा लास्ट मॅचला काय झालेलं त्याप्रमाणे आपण ढोबळ मत तिकडे ठेवू शकतो की या विकेटवरती काय झालेलं, तर त्याप्रमाणेच 10-20 रन इकडे तिकडे होतील. पण मला वाटत नाही की जास्त फरक होईल. पण मी तेच सांगतोय, ही म्हणजे आज जी माहिती जी येते ही तीच पिच राहील साधारणपणे. इथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिम्बाब्वे लढत झाली होती, त्या मॅचमध्ये 163 रन्सच्या जवळपास रन्स निघाले होते. आणि सगळ्यात महत्वाचं, या स्टेडियमला म्हणजे भारतात आतापर्यंत भारताच्या मॅच झाल्या त्याच्या तुलनात्मक बाउंड्रीज थोड्या मोठ्या असल्याची एक माहिती आहे. कसं पाहतो, कारण की ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिम्बाब्वे मॅच याच पिचवर झाली होती, साधारणपणे 163 रन्स तेव्हा होते. ते त्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया धाराशायी झाली होती आणि एक धक्कादायक निकाल लागला होता. आणि पाकिस्तानचा बॉलिंग अटॅक किंवा भारताची स्पिन अटॅक आणि बॉलिंग अटॅक कसं पाहतो संपूर्ण पिच ती असेल तर?
जर लास्ट मॅच जसं बघायला गेलं तर मला वाटतं की इंडिया पण पहिली बॅटिंगच करेल आणि जिकडे 160 झाला आहे तिकडे मी जसं बोललो की 15 ते 20 रनचा फेरफार होईल, त्याच्यापेक्षा जास्त मला वाटत नाही. कारण समजा 163 झिम्बाब्वेने केले तर आपण 183 किंवा 85 पर्यंत पोहोचू शकतो. आणि जसं बघितलं की झिम्बाब्वेने तिकडे त्यांना रिस्ट्रिक्ट केलं, ज्या 20-25 रननी जिंकलेत त्याप्रमाणे मग चेझिंग हे तिकडे डिफिकल्ट वाटतंय. जसं त्यांनी मोठ्या बलाढ्य टीमला हरवलं तर मला वाटतं पहिली बॅटिंग करणंच बेटर ऑप्शन राहील त्या विकेटवरती. पण समजा पावसाचं वातावरण असेल तर मग हा डिसिजन बदलू शकतं. तेव्हा आता सध्या मात्र चित्र नाही आहे, पण समजा प्रेडिक्शन्स आहे कारण की कोलंबो हे सगळं वातावरण अपडाऊन सुरू आहे सकाळपासून. अच्छा, ना मग ते फोरकास्ट बघावं लागेल. अगर समजा पाऊस पडणार असेल मग त्याप्रमाणे टीम मॅनेजमेंट डिसाईड करेल की मला एक्झॅक्टली त्या कुठच्या वेळेला पाऊस पडतोय तर त्यावेळेला काय इक्वेशन असेल आणि त्याप्रमाणे आपण काय डिसिजन घ्यायचं हे फक्त टीम मॅनेजमेंटच ठरवू शकते की तो फर्स्ट हाफमध्ये पाऊस पडतोय का सेकंड हाफमध्ये, की सेकंड 20 ओव्हर्सच्या मध्ये पाऊस पडतोय. अगर पडला तर हे हवामान जे खात्याचं जे अनुमान आहे हे पकडणं फार गरजेचं आहे. पण मला इकडेही वाटतं की परत पहिली बॅटिंग करणंच बेटर आहे. मोठ्या मॅचला पहिली बॅटिंग करून प्रेशर टाकणं गरजेचं आहे. ते चेज मास्टर विराट थोडं जाणवेल नक्कीच. पण एक गोष्ट लक्षात घेतली म्हणजे एकीकडे दोन्ही टीम्स आमने सामने आहे, पण दुसरीकडे काही बॉलर बॅट्समन असे द्वंद्व आहे. त्याच्यात एक द्वंद्व म्हणजे फकर जमान विरुद्ध बुमराह, या द्वंद्वाची प्रचंड चर्चा सुरू आहे. एशिया कपमध्ये आपण पाहिलं होतं ज्या पद्धतीने भारतीय संघांनी अक्षरशः लिलया हरवलं होतं पाकिस्तानला. पण चर्चा जी झाली ती ज्या पद्धतीने त्यांनी बुमराह विरुद्ध फकर खेळला होता, त्यामुळे पाकिस्तानी मीडियात जास्ती चर्चा झाली होती. त्यांना म्हणजे वैयक्तिक म्हणजे प्लेअर केंद्रित त्यांची चर्चा जास्ती राहिली. पराभवाच्या शल्यपेक्षा त्याची चर्चा अजूनही होताना दिसते ही सगळी. नाही, बुमराह हा आपला एकमेव असा बॉलर आहे जो प्रत्येक फॉर्मॅटमध्ये यशस्वी आहे, कारण तो फार ॲक्युरेट आहे. तर मला तेच वाटतं की रादर दॅन एवढं विचार करण्यापेक्षा प्लेयरनी फक्त मी जसं सांगितलं की प्रेझेंटमध्ये राहून चांगल्या एरियाजमध्ये जिकडे प्लॅन केलं आहे तिकडे बॉलिंग टाकणं, जिकडे जसं प्लॅन केलं तशी बॅटिंग करणं हेच इम्पॉर्टंट आहे. बाकी मला वाटत नाही की इंडिया पाकिस्तान ऑब्व्हियसली मोठा गेम आहे, पण हा एक क्रिकेटचाच गेम आहे. सो मला फरक नाही पडत. अगर समजा मी इंडियाला खेळत असतो तर मला हेच बघायचं होतं की मी इकडे माझं मोर दॅन 100% कसं देऊ शकतो, कसं चांगली कामगिरी करू शकतो, कसं मी प्लॅन एक्झिक्यूट करू शकतो. तर सगळे प्लेयर मला वाटतं त्याच्यामध्येच लागलेले असतील. तर जास्त मला वाटतं याच्यामध्ये पाकिस्तान प्लेअरवरती जास्त प्रेशर आहे रादर दॅन इंडियन प्लेअरवरती. अगदीच सगळी जसं तू सांगतोय की पाकिस्तानवर प्रेशर जास्त असेल, पण भारतीय टीमवर सुद्धा सगळ्यांचं लक्ष असणार आहे. नक्कीच पाकिस्तानवर प्रेशर जास्त आहे, कारण की ज्या पद्धतीने पीसीबीने ड्रामा केला होता, खेळणार नाही खेळणार, मग आयसीसी कडनं आलेला प्रेशर, त्यानंतर ही आपली ड्रामेबाजी घेऊन मग खेळण्यासाठी सज्ज होणं, कुठेतरी पाकिस्तान आधीपासूनच घाबरलेलं आहे मॅचपूर्वी. रुबीना याबद्दल अजून जास्ती सांगू शकेल? रुबीना. निश्चितच विनायकजी, आपण या सगळ्यांवर आता बोललेलो, मात्र कोलंबोच्या या पिचवर जिथं ही मॅच आता होणार आहे त्या मॅचमध्ये पहिल्या इनिंगमध्ये किती रन्सचं टार्गेट सेफ ठरू शकतं, काय वाटतंय? मी तेच सांगितलं की लास्ट मॅचला 163 झालेले, तर मला वाटतं त्याच्यापेक्षा एक 15-20 रन जास्त होणं फार गरजेचं आहे. 185, 180, 190च्या आसपास जरी झाले तरी आपण त्यांना पकडू शकतो. पण असं नाही आहे की 180 झाले नाही तर आपण त्यांना पकडू शकत नाही. इव्हन दो आपण 160-70 जरी करतोय तरी चेझिंग करणं हे ऑलवेज प्रेशर, आणि तिकडे चेस झाला नव्हता, बलाढ्य टीम ऑस्ट्रेलियाचा चेस झालेला नव्हता, याचा अर्थ प्रेशर ते कायम असणार आहे. मला वाटतं तिकडे थोडासा विकेट सेकंड हाफमध्ये स्लो होते, स्लो टर्न होतो, तर त्याच्यामुळे तो फॅक्टरसुद्धा आपल्याला कामाला येईल. सो टॉस इकडे क्रुशल असेल. जर टॉस जिंकलो तर वेल अँड गुड, अगर जो टॉस हरलो तर आपल्याला बघावं लागेल की आपण बॉलिंग करतोय तर आपण त्यांना 150 किंवा 140 to 160च्या मध्ये कसं आपण त्यांना रिस्ट्रिक्ट करतो. बरं विनायकजी, अभिषेक शर्माच्या खेळीबद्दल काय सांगाल? आज काय अभिषेक शर्मा खेळी करू शकतो? नाही, तो एक तर बॅक ऑफ प्लेअर आहे, अजिबात कोणाला घाबरत नाही. तो त्याचे शॉट्स खेळतो
फक्त एवढंच आहे की त्याला विकेट बघावी लागेल. ही विकेट वेगळी आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी 2 दिवस सराव केलेला आहे तिकडे. तर मला वाटतं त्या सरावाचा भरपूर फायदा होईल. इम्पॉर्टंट आहे, परत मी तेच सांगतोय की तुम्ही प्रेझेंटमध्ये कसे राहाल. प्रेझेंटमध्ये फक्त तुम्हाला बॉल दिसतो, तो बाकी कोणी दिसत नाही. तो बॉलला रिप्लाय करायचा आहे. त्याला तुम्हाला फक्त एवढंच अवेअरनेस पाहिजे की ही मुंबई किंवा इंडियावाली विकेट नाही आहे जिकडे बॉल बॅटवर येईल इझिली. तर जेवढा नवीन बॉल आहे आणि जेवढे आपल्याला मॅक्सिमम रन्स करता येईल त्या बॉलला तेवढे बेटर आहे. कारण नवीन बॉल चांगला बॅटवरती येईल तिकडे आणि नंतर थोडासा बॉल जेव्हा जुना होईल तेव्हा मे बी थोडासा ती विकेट स्लो होत जाईल. जशी तुम्ही बघितले लास्ट मॅचला पण 163 रन झालेत. तर याचा अर्थ आहे की तिकडे विकेटवरती तुम्ही ऑन दी अप खेळू नाही शकत. थोडंसं स्लो विकेट असेल तर त्याप्रमाणे विकेटचा अंदाज घेऊन आपल्याला आपली पार्टनरशिप आणि आपल्या विकेट ठेवून आपल्याला तिकडे खेळावं लागेल. तर ही थोडीशी खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल. आणि मला वाटतं नक्कीच आपले भारताचे सगळे प्लेयर त्याच्याशी भलेभाती माहिती असेल त्यांना की, आणि त्याप्रमाणे ते बरोबर प्लॅन करून खेळतील. बरं अमर, नाही पण अगदी बरोबर आहे विनायक. पण त्याचबरोबर आजच्या मॅच मधला सगळ्यात की प्लेअर तो ठरू शकतो तो हार्दिक पांड्या. कारण की एक तर वर्ल्ड क्लास आहेच तो ऑलराऊंडर, त्यात काही वादच नाही. पण पाकिस्तान विरुद्ध त्याची इकॉनॉमी किंवा त्याची स्ट्राईक रेट विकेट घेण्याचा हा अजून उत्तम असतो आणि त्याचा फायदा भारतीय संघाला जास्त होईल. आणि आजच्या मॅच मधला तो की प्लेअर राहील असं वाटतं. नाही, इकडे ह्या टीममध्ये सगळेच की प्लेयर आहेत. तर त्याच्यामुळे एक जो कोणी कॅच पकडतोय किंवा रनआउट करतोय, इकडे ही टीम गेम आहे. तर की प्लेयर ऑब्व्हियसली की प्लेयर सगळे इम्पॉर्टंट आहेत. पण ऑब्व्हियसली पांड्या नाहीच, आपल्याकडे सगळेच चांगले प्लेयर आहेत, सगळे गुणी प्लेयर आहेत. सो आपल्याला कोण कुठे मॅच जिंकू शकेल हे आपण आत्ता सांगू शकत नाही. येस, पांड्या बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये सॉलिड फायदा होईल आपल्याला त्याला. तर त्याला कुठे एक्झॅक्टली पाठवत आहेत, किती ओव्हर असताना पाठवत आहेत तेही इम्पॉर्टंट राहील. परत मी तेच सांगतोय की समजा विकेट स्लो असेल तर ह्या विकेटवरती पांड्याचे बॉल किती कन्सिस्टंटली लागतील किंवा नाही लागणार याच्यावरती पण थोडं बघावं लागेल. तर त्याच्यामुळे ओव्हरऑल ही विकेट बघून, विकेट जज करून आपल्याला तो स्कोर आणि आपले बॅट्समॅन तिकडे यूज करावे लागतील. आपली रणनीती ती पाहिजे की जे सेट झाले त्यांनी शेवटपर्यंत खेळावं. असं नाही होतं का मग की त्यांनी 50 केल्यानंतर ते किंवा 40-30-40चा चांगला स्टार्ट दिल्यानंतर ते आत आलं आहे. कारण जे विकेटवरती राहतील ते त्या विकेटवर त्यांना माहिती आहे की कसं खेळायचं आहे. तर त्याप्रमाणे ते जास्तीत जास्त एक्झिक्यूट त्यांचे प्लॅन करू शकतील. तर मला वाटतं की प्लेयर हे सगळे आहेत. अभिषेक शर्मा की प्लेयर आहे, तुमचा कॅप्टन सूर्यकुमार की बरं, प्लेयर आहे, विनायकजी, पांड्या अगदी, की प्लेयर अगदी. आहे, वरुण की प्लेयर आहे, सगळेच आहेत. निश्चित. विनायकजी, आपण आता मॅच 7 वाजता सुरू होणार आहे, या सगळ्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. अमर, धन्यवाद. विनायकजी, खूप खूप धन्यवाद झी24 तासशी बातचीत केल्याबद्दल. मात्र या सगळ्या दरम्यान जर आपण पाहिलं तर 7 वाजता हा सामना सुरू होईल आणि याचे प्रत्येक अपडेट झी24 तास तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवणार आहे.